श्रोते नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको हो, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर भागामध्ये आपण विविध वयोगटातील विद्यार्थी तसेच शिक्षकांशी संवाद साधत असतो. आज सुद्धा या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे जो झेडपीच्या पुण्याच्या शाळेतून आपल्याशी जोडला गेलेला आहे. त्याचं नाव आहे आदित्य जालिंदर ठोंबरे आणि तो इयत्ता 7वी मध्ये शिकतो. तर फॉरेन लँग्वेज शिकण्यामध्ये त्याच्या 4 लेवल पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यासोबतच तो 3ही लेवल पहिल्या क्रमांकाने पास झालेला आहे आणि आज त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तर हाय आदित्य, तुझं अतिशय मनपूर्वक स्वागत. थँक्यू. तू अगोदर कुठल्या शाळेत होतास? झेडपी प्रायमरी स्कूल लोणीकंद. आणि आता कुठल्या शाळेत आहेस? विष्णूजी शेकोजी सातव हायस्कूल वाघोली. बर. आणि आता कितवीला आहेस? 7th मध्ये आहेस. बरं, जसं मी उल्लेख केला की तू पहिल्या 3 लेवल तुझ्या छान पास झालास, तू पहिल्या क्रमांकाने पास झाला. तर मला त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. आणि तू जर्मन आणि फ्रेंच यापैकी तू कुठली भाषा निवडली आणि कितवीत असताना तू ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलंस? मी 5वीत असताना जर्मन हे कोर्स केले होते. आमच्या शाळेत आमच्या राऊत मॅडमनी आम्हाला ते सांगितले होते. तेव्हा आमच्या शाळेत सोनवणे सर आले होते, त्यांनी मला त्याच्यात घेतले जर्मन लेवल. मग जर्मन लँग्वेज शिकायची हे जेव्हा तुला कळलं त्यावेळेला तुला काय वाटलं? त्यावेळेस मला थोडा आनंद झाला होता की आपण एक नवीन भाषा शिकणार आहोत. त्यामुळे मला खूप आनंद झाला. मी सर्व घरच्यांना सांगितले होते. सुरुवातीला मला पहिल्या लेवल मध्ये हॅलो, गुटेन मॉर्गेन, गुटन टाग, गुटन आबेंड असे काही शब्द आले होते. ते मला खूप छान वाटले. बरं, किती छान. अगदी तू लहान होतास, 5वीलाच होतास, मग तुला ती भाषा शिकणं अवघड वाटलं का? नाही, खूप सोपी गेली. बरं, तुला जेव्हा कळलं की आपल्याला हा कोर्स करता येणार आहे किंवा ह्या भाषा शिकता येणार आहे, तर त्यावेळेला तुला असं वाटलं का की हे खूप महाग असेल, मग आपण कसं काय ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं, असा काही प्रश्न पडला होता का? नाही, सोनवणे सर आहेत ना, त्यांनी सगळं आम्हाला सांगितले होते कोर्स कसे करायचे. मग तेव्हापासून मी कोर्स करत होतो, त्यामुळे काही अवघड गेले नाही. 6 महिने टाइम पिरियड होता. बरं, आणि मग ज्या वेळेला तू कोर्सला ऍडमिशन घेतलं तर ते शिकत असताना तुला कसं वाटत होतं? ते शिकत असताना पहिली लेवल मला खूप सोपी गेली. जशी जशी लेवल वाढायला लागली तसं थोडा अभ्यास जास्त करायला लागला. अच्छा, बरं. मग पहिल्या लेवलला तू किती मार्कांनी पास झाला आणि कितवा नंबर आला होता तुझा? 49 मार्क पडले होते आणि मी फर्स्टच होतो. म्हणजे पहिल्या लेवलला सुद्धा तू पहिला आला आणि तिथून पुढच्या 2ही लेवल म्हणजे एकूण 3 लेवल तू पहिला क्रमांक मिळवलास, बरोबर? ओके. त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. फ्रेंच आणि जर्मन यामध्ये तुला निवड करायची झाली तर तू कुठली केली असती? जर्मन. आणि फ्रेंच बद्दल? फ्रेंच जर्मन झाल्यानंतर. बरं, तू इतके दिवस झेडपीच्या शाळेत शिकत होता आणि तिथे अशा पद्धतीचा कोर्स पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झाला असेल. मग तुझ्याबरोबर अजून पण काही तुझे मित्रमैत्रिणींनी या कोर्सला ऍडमिशन घेतली असेल. मग त्यांना जेव्हा कळलं की तू पहिला क्रमांक मिळवलायस तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांनी सगळ्यांनी मला अभिनंदन केले. त्यांना थोडे हा कोर्स हार्ड वाटत होता. त्यांनी मला विचारले तू कसं करतोस. मी सांगितले की कोर्स करताना कधी पण 1 तास अभ्यास करायचा. रोज जर्मन मधले एक वाक्य किंवा नवीन शब्द हे पाठ करायचे. बर, की आदित्य, तुझं सेल्फ इंट्रोडक्शन तुला जर्मन भाषेत द्यायला आवडेल का? येस. मग आम्हाला बोलून दाखवशील का? हा, येस. हॅलो, इच बिन आदित्य, इच कोमाउजेस इंडियन, इच कोमाउज पुणे, इच ओनेनिन पेरने फाटा, इच बिन स्टुडंट, इच बिन ड्रायझेन जेरे आन, इच स्पीच मराठी, इंग्लिश, हिंदी und Deutsch. Ich spielen Cricket. Ich trinken Kaffee. Meine Hobbys sind Kuchen, Swim. Danke. अरे वा, किती छान. आता तू 4थ्या लेवलला आहेस आणि आता तुझी शाळा पण बदललेली आहे. मग आता इथल्या शाळेमधले शिक्षक असतील किंवा इतर मित्रमैत्रिणी असतील, यांचं काही सहकार्य तुला मिळतंय का? नाही, ही शाळा थोडी नवीन आहे, त्यामुळे मी तिथे नवीन मित्र नाही झाले आहेत आत्ताशी. त्यामुळे ते मला
विचारतात की आम्ही पण घेऊ का कोर्स. मी म्हणलं सरांना मी फोन करून विचारतो. सर एकदा शाळेत आलते तेव्हा मग मी त्यांना विचारले होते की सर माझ्या काही मित्रांना तुमच्याकडून कोर्स करायचा आहे तर त्यांना करून देताल का. सर म्हणले की एका वहीवर सगळ्या मित्रांची तुला नाव लिही, सगळी रक्कम जमा करून मी सरांना दिली. आता माझे मित्र पण कोर्स करतात, अच्छा. जॉईन केले. आता त्यांची पण परीक्षा असेल. वा वा वा, किती छान. म्हणजे तू तर शिकतो आहेसच, पण तुझ्यामुळे तुझे इतर मित्र सुद्धा प्रेरित झाले आणि इतक्या छोट्या वयामध्ये तू त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन ठरला. ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे. तर आदित्य, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला घरच्यांचा सपोर्ट कसा होता? की एखादी परकीय भाषा आपण शिकायची म्हटल्यावरती घरच्यांना जेव्हा तू सांगितलं त्यावेळेला त्यांनी तुला सपोर्ट केला की त्यांची इच्छा नव्हती? कसं होतं घरचं वातावरण त्यावेळेला? पप्पांचं व मम्मीचं या जर्मनने मला खूप प्रोत्साहन होतं. ते म्हणत होते की तू शिक, ही शिकल्यामुळे बाहेर नवीन नवीन देशात किंवा आपले शब्द घेतले जातात. त्यामुळे मग पप्पा माझे जपानला जाऊन आलते ना, मग त्यामुळे पप्पांना पण भाषा आवडत होती अशी वेगवेगळी. त्यामुळे पप्पा म्हणले तू असे कोर्स करत जा. अच्छा. आदित्य, तुझी आई सुद्धा आता तुझ्या सोबत आहे. मी थोडंसं आईशी सुद्धा गप्पा मारू इच्छिते. तर नमस्कार. हो. नमस्कार नमस्कार. ताई, तुमचं नाव सांगा. माझे नाव पूनम जालिंदर ठोंबरे. अच्छा. मी आता पेरणे फाट्याला राहते. वाघोली जवळ पेरणे फाटा आहे. एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर. माझा मुलगा पहिला इथे लोणीकंद मध्ये झेडपी प्रायमरी स्कूल लोणीकंद आहे तिथे शिकत होता. आणि तिथंच आम्हाला 5वी मध्ये हे कळालं की बाबा नाही का थोडेसे लँग्वेज, फॉरेन लँग्वेज पण शिकवल्या जातात असं ऑनलाईन वगैरे कोर्स आहेत. तर मग मी त्यासाठी मॅडमला विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं, धुमाळ मॅडम, राऊत मॅडम याच्या ज्या टीचर होत्या क्लास टीचर, की आदित्य आपला भाषण वगैरे हा छान करायचा पहिल्यापासून सुरुवातीला वर्गात. त्याच्यामुळे त्यांना असं कोणताही उद्या भाषण असलं तरी पण मला त्या आदल्या दिवशी फोन करून सांगायचे की उद्या हे भाषण आहे, हे पाठ झालं पाहिजे, या टायमिंगला आहे, याला पाठवा. म्हणजे कॉन्फिडन्सली तो करून जायचा आणि व्यवस्थित बोलायचा पण. त्यामुळे त्यांना माहिती होतं की हा हे करू शकतो, की तुम्ही जॉईन करा. ते लावल्यानंतर मी पण पहिलं सुरुवातीपासूनच मी पण त्याच्यासोबत बसायचे. तो शाळेतून यायच्या आधी रोज 1 तास मी त्याचं एक नोटबुक केली होती, त्याच्यात आज हे करायचे बरं का शब्दपाठ, आज हा एवढं झालं पाहिजे, आणि त्यांनी केलं की मग मी त्याची रिव्हिजन घ्यायची. जसे असे बाकीचे आपण हा पण 7वीचा अभ्यास म्हणा वगैरे ते चालू असताना हा पण त्याचं थोडंसं घ्यायचं असं. तो जेव्हा जेव्हा पहिला आला, तिन्ही लेवलला तो पहिला आला, तर त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? काय भावना होत्या तुमच्या? एक म्हणजे आनंद वाटला की जाऊ दे, आपण केलं तर. ते मला वाटत नव्हते की म्हणजे एवढं होईल, म्हणजे नाही का सक्सेस वगैरे किंवा असं पहिला येईल असं ह्या दृष्टीने नाही. पण एक भाषा म्हणून मी म्हणजे नंबरच यावा असं काही नाही की आपला मुलगा पहिलाच यावाच नाही, पण त्याला तो करतो ना हे किती त्याला जाते, किंवा नवीन नवीन अंक म्हणा, आकडेमोडी सगळी त्याच्यात, ती आकडेमोडी पण आहे त्याच्यात पूर्ण. जसे आपण 1, 2, 3, 4 ह्या बाकीच्या मुलांना जसं शिकतात तसं हे पण जर्मन मधून पण ते बरंच आहे. तर ते शिकलं ना, हेच म्हणजे मला वाटायचं की नंबर नको काढू पण सगळं घे. बरोबर. नंबर साठीच नाही, पण ते नंबर येत गेले तर ते थोडासा आनंद वाटायचाच. कारण त्याच्या मग इथं शाळेत पण वगैरे पण क्लास टीचर वगैरे सगळे त्याचं शाळेत सत्कार वगैरे करायचे. त्यांना पण आनंद वाटायचा ना की आपल्या वर्गात एक मुलगा जर्मन शिकतोय. मग ते 15 ऑगस्ट वगैरे असले की मग ते कार्यक्रमाला बोलवायचे आम्हाला पण, आणि स्टेजवर त्याचा सत्कार वगैरे करायचे. बघा आपल्या शाळेतला विद्यार्थी हा असं असं शिकतोय, आणि आता त्याची 2री लेवल आहे, 2री झाली की 3री असं. आणि 6 महिन्याचा टाइम पिरियड होता ना, त्याच्यामुळे थोडस बाबा एक्झाम आली शाळेची तर तो अभ्यास थोडस, पण हे पण करत राहिले मी पण त्यातलं थोडस. अच्छा. काय वाटतं तुम्हाला, शैलेश लेले सरांनी जी ही सुरुवात केली आहे फॉरेन लँग्वेज सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना आणि इतक्या कमी आणि माफक दरामध्ये, तर तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली? खूप छान. म्हणजे नाही का कमी दरात वगैरे तर आहेच, पण असं घरोघरी म्हणजे मुलांना घरात बसून सुद्धा हे एवढं छान भाषा शिकायला, म्हणजे नाही का हा अभ्यास करून त्यासाठी नाही का, म्हणजे समजा एखादा जॉईन करायचे लांब जावं लागतंय असं पण नाहीये. आपल्याला घरात ऑनलाईन पण हे सगळं अवेलेबल होते. हे एक छान संकल्पना आहे. म्हणजे घरात समजा आता मी जॉबला नाही जात पण घरात मुलांचं घेऊ शकते ना. आता मी पण BSc झालेली आहे, पण मी जॉब वगैरे नाही करत, पण घरात बसून तर आपल्या मुलांना तर देऊ शकतो ना आपण आपली हे. त्यामुळे ते घरात बसून हे मिळतंय हे खूप महत्वाचं आहे, आणि आपली मुलं शिकतायत पुढं, चांगलंच आहे ना.
तो नक्कीच. आनंदच आहे. तर आता ह्या फॉरेन लँग्वेज शिकल्याचा काय त्याला पुढे फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? पुढे जरी आपण बाहेर पाठवलं समजा जर्मन मध्ये वगैरे असतं, जरी नाही पाठवलं समजा नाही आपल्या इथं आपण प्रॉपर आहे समजा असं वाटतं घरच्यांना की जरी आपण शिकलो तरी काय त्याचं कुठं पण ते जाऊ दे ना, नाही जरी गेलं तरी पण एक भाषा म्हणून तर चांगलंच आहे ना. पुढं आपल्या जरी पुण्यात वगैरे कुठेही कंपन्या जरी असल्या तर तिथं पण जॉईन करू शकतो आपण. पुढं बँकिंगचे व्यवहार वगैरे त्याला ह्या जर्मन मधून जर आले तर पुढं त्याला त्याच्यात जास्त इंटरेस्ट पुढे आला तर तो होऊ शकतो ना काय पण त्याच्यात मास्टर. नक्कीच, नक्कीच. त्यामुळे मी प्रोत्साहन नाही तर घरात म्हणतात की नाही का आता आपण आपली शेती इथे आपण काय जर्मनीला जाणार आहे का? त्याला काय पाठवणार नाही. पण पण त्यासाठीच नाही आपली एक भाषा म्हणून पण आपण आणि पुढे काय सांगावं जर त्याला त्याच्यातच जरी इंटरेस्ट राहिला आणि त्याच्यातच जरी नाही का मास्टर झाला तर. नक्की. तर चांगलीच गोष्ट आहे खरोखरच. त्यामुळे मग मी त्याला शिकत राहते. नक्की, नक्की. खूपच छान. तुमच्या पाठिंब्यामुळे तो आज 4थ्या लेव्हलला येऊन पोहोचलाय आणि प्रत्येक वेळेला त्याने पहिला क्रमांक मिळवलाय. ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे. तर आता आपल्याला जे काही ऐकणारे श्रोते आहेत त्याच्यात अनेक पालक आहेत. त्यांची पण मुलं 4थी 5वीला आहेत किंवा इतर मोठ्या इयत्तांमध्ये आहेत. तर अशांना तुम्हाला काही सल्ला द्यावासा वाटतो का? सर्वांनी उलट हे जॉईन करावं, नवीन नवीन भाषा शिकाव्या. मी तर म्हणेन सगळ्यांना की बाबा नाही मला जॉबच मिळावा ह्यासाठीच नाही पण एक चांगलंच आहे म्हणजे पुढं सगळ्यांसाठी छानच आहे. नक्कीच. आल्या पाहिजे आपल्याला सगळ्या भाषा आल्या पाहिजे. बरोबर. आता आदित्यकडे येते मी पुन्हा एकदा. तर आदित्य तुला आता सगळ्या मित्रांच्या सोबत बोलत असताना, शाळेत फिरत असताना किंवा तुला वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलवतात त्यावेळेला तुला कसं वाटतं? काही आपण इतरांपेक्षा स्पेशल आहोत असा फील येतो का कधी? नाही, सर्वच मित्र सारखेच असतात. तुझं हे निरागस उत्तर ऐकून खरंच खूप छान वाटलं आणि तू असाच डाऊन टू अर्थ राहा, चांगला अभ्यास कर, चांगल्या ठिकाणी नोकरीला राहा आणि आपल्या देशाचं नाव रोशन कर असंच मी तुला म्हणेन. पण तुझ्या वयोगटातली जी काही मंडळी आहेत, तुझ्या वयाचे जे मित्रमैत्रिणी आहेत, तर त्यांना तुला काय सांगावंसं वाटतं की फॉरेन लँग्वेज का शिकली पाहिजे आपण? त्यामुळे आपण एक काहीतरी मोठे बनू शकतो किंवा त्यामुळे आपले काहीतरी करिअर घडू शकते. यामुळे इतर देशातही आपले नाव मोठे होऊ शकते यासाठी. नक्की. खूप छान. खूप अभिनंदन तुझं. आज तुम्हा दोघांशी बोलून खूप छान वाटलं आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती तुझी होत राहो अशा सदिच्छा देते आणि आज तू वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलास, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यासाठी तुझे मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा पुन्हा एकदा. थँक्यू. तर मंडळी, आपल्या झेडपीची सुद्धा मुलं कुठे कमी नाहीत किंवा ठरवलं तर काहीही माणूस करू शकतो आणि जर का योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळालं, अर्थातच पालकांची साथ लाभली तर असे अनेक आदित्य तयार होतील यात काही शंका नाही. तर आत्तापुरतं आपण इथेच थांबूया. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.